सर्वोच्च ऐतिहासिक निर्णय 2005 पूर्वी नियुक्त सर्वांना जुनी पेन्शन योजना मिळणारच. प्रदीप महल्ले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा कायदा असल्यामुळे सर्वांनाच पेन्शन मिळेल. आमदार संजय खोडके. राज्य शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप कडू यांची अभ्यासपूर्ण मांडणी. जुनी पेन्शन योजना मिळवण्याकरिता लढ्यातील महत्त्वपूर्ण पाऊल ठरलेल्या पेन्शन मार्गदर्शन सभेचे आयोजन आज राज्य शिक्षक संघाच्या वतीने आरसीएन सभागृह हॉटेल ग्रेसिन राजापेठ अमरावती येथे उत्साहात पार पडले. या सभेला शिक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. सभेच्या अध्यक्षस्थानी मान्य आमदार श्री संजय खोडके होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मान्य प्रदीप महल्ले सर हिंगणघाट यांनी उपस्थित शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयातील जुन्या पेन्शन योजनेसंबंधी प्रगतीची सविस्तर माहिती दिली. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी ठामपणे सांगितले की 2005 पूर्वी नियुक्त सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळणारच. सभेचे प्रास्ताविक राज्य शिक्षक संघाचे संस्थापक मान्य दिलीप भाऊ कडू यांनी करताच शासन निर्णय 30 ऑक्टोबर 2005 आणि 2010 मधील परिपत्रक यामधील महत्त्वाचे मुद्दे विशद केले. नियुक्ती दिनांकाच्या पात्रतेचा मुख्य आधार आहे हे त्यांनी अनेक उदाहरणांद्वारे समजावले. सभेला प्रमुख उपस्थिती म्हणून मान्य दीपक भोकळे चंद्रपूर, मान्य सचिन पिसे चिमूर, मान्य प्रफुल्ल फुलगमकर हिंगणघाट, मान्य प्रवीण दिवे अध्यक्ष अमरावती जिल्हा मुख्याध्यापक संघ, मान्य भोजराज काळे सरचिटणीस राज्य शिक्षक संघ, मान्य ललित चौधरी विभागीय संघटक, मान्य अनिल भारसाकडे जिल्हाध्यक्ष, श्री प्रदीप नानोटे, श्री गजानन मानकर व जिल्ह्यातील आणि तालुक्यातील राज्य शिक्षक संघाच्या पदाधिकारी यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. मान्य प्रदीप महल्ले सर यांनी सध्याच्या सर्वोच्च न्यायालयातील लढ्याची माहिती देताना सांगितले की विधिमंडळामध्ये जुनी पेन्शन योजना देण्यात अपयश आल्यामुळेच आम्ही न्यायालयाचा मार्ग पत्करला. त्यांनी अनेक दाखले देऊन न्यायालयात सादर झालेली बाजू उलगडून सांगितली. त्यांच्या शब्दातून शिक्षकांना आश्वासक दिशा लाभली. अध्यक्षीय भाषणात मान्य संजयभाऊ खोडके यांनी स्पष्ट केले की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा कायद्याचा दर्जा असलेला असून तो राज्यातील सर्व 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू होतो. त्यामुळे सर्वांना जुनी पेन्शन मिळणे निश्चित आहे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मान्य रवींद्र हगवणे जिल्हा कार्याध्यक्ष यांनी केलं, तर आभार प्रदर्शन मान्य प्रदीप नानोटे यांनी केलं. सभेला अमरावती विभागातील विविध तालुक्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सभागृह कर्मचाऱ्यांच्या उत्साही उपस्थितीमुळे गजबजून गेले होते. राज्य शिक्षक संघाच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक झाले.